त्याला गरम किती झालंय. झोळीत होता बराच वेळ, 8 वाजल्यापासून झोळीतच होता. शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता वाजलेले 9 आणि बघा कसलं ऊन आहे इकडं. काम वगैरे सगळे झालेले आहेत, कपडे वगैरे झालेले आहेत, सगळे देवपूजा वगैरे झालेली आहे. आमच्या देवाचं दर्शन घ्या करून सगळेजण. सुंदर अशी सकाळची सुंदर अशी देवपूजा. आता इकडं शिरा करायचा आहे मस्त आंब्याचा. तुम्हाला मी दाखवते कसं करते. मी पण पहिल्यांदाच करणार आहे, करताना तुम्हाला दाखवते. इकडे माकड बघा आमचं पावडर किती लावून आले. काम वगैरे सगळं झालेले, भांडे वगैरे झालेत. इकडे मस्त अशी सुरुवात गणपतीच्या गाण्याने चालू आहे आमची. आणि इकडं आमचं पिल्लू झोपले. हे काही पोरग त्याला झोपूच देत नाही. जाते की त्याला उठवते. बघा कसं उठवायचं चाललंय त्याचं. ते मस्त असं झोपलंय, पण हे पोरग काही त्याला झोपूच देत नाही. चला तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते. ऊन बघा कसलं. खाली दाखवते टपरी. टाकून झाली आता आमची व्हिडिओ. इकडं आता आंबा वाटून घेतलेला आहे. इकडं बदाम वेलची बारीक करून घेतली. इकडं रवा भाजून झालेला आहे. आता दूधवाले काकांची वाट बघतोय दूध यायसाठी. दूध काय आणखीन आलंच नाही. काका आणखीन आलेच नाही, त्याच्यामुळे थांबले. मम्मी इकडे बघा या पोराची कशी शायनिंग मारायचं काम चालू आहे. नुसती शायनिंग मारते, नुसती शायनिंग. मला केस दाट करायच्यात केस. शिरा करायचाय. आम्ही बसलोय दूधवाल्या काकाची वाट बघत. दूधवाले काका काही आणखीन आलेले नाही. बघतो झालेत का. गरा वगैरे भाजून ठेवलाय, सगळी तयारी झाली. एवढी भूक लागली ना. दूधवाले काका काही आणखीन आलेले नाहीत. आणि दुधातला शिरा आवडतो, पाणी टाकलेला शिरा अजिबात आवडत नाही आम्हाला. आणि इकडं आमची बुबुडी झोपली छान अशी. सकाळी 8 वाजताच आंघोळ घातली आमच्या बुबुडीला. काम वगैरे सगळी झाले. आता फक्त शिरा बनवायचा, खायचा आणि नंतर स्वयंपाकाची तयारी करायची. चला बाय. परत तुम्हाला शिरा केल्याच्या नंतर दाखवते. आता आले दूधवाले काका आणि हे दूध देऊन गेले दादाकडे. चला आता आपण बनवू शिरा. गायचं दूध तर गायचं, म्हशीचं नाही. आम्ही म्हशीचं नाही पेट. पसाराच पसारा आहे आमचा. चला आता इकडे तूप वतले इकडे. मस्त मस्त करा खरा नाही आणि गपचूप झोपे जा. आंबा थोडासा खिडकीतून ऊन येते बघा कसं चमकते. सकाळी सकाळी छान वाटतं आमच्या घरात. पण रात्री रात्री अजिबात. सकाळी छान वाटतं पण ऊन येतं ना घरात. कवळं कवळं ऊन येतं सकाळचं. आता गरमी जाऊ द्या, पण नंतर छान वाटत.
काल श्लोकने मोबाईलवर बघितलं होतं ना, तर मला म्हणलं मला आज करूनच दे म्हणलं चालते. दूधवाले काका एवढे आमचे आज उशिरा आलेत ना. रोज सकाळी 8:45 9:15 दरम्यान येतात, कधी 9 9:15 म्हणजे 9:30 पर्यंत तर येतातच. पण आज बघा ना किती उशीर केलाय. जाऊ द्या, होत असतो उशीर कामामुळे, काय केलं एवढं. आपण आता छान असा शिरा बनवून घेऊ आता. टेस्टी. श्लोक टेस्ट सांगा ना आमची तुम्हाला, कशी शिऱ्याची टेस्ट झाली. ते सालं तर नाही खात बाबा, फेकून दे. छानच लागणार आहे, असं काही खरं नाही लागणार. बघ, आणि त्यांना पण द्यायचं. त्यांना तू टेस्ट सांगायची, तेव्हा म्हणते ह्यांना पण द्यायचं, ह्यांना श्लोक टेस्ट सांगणार आम्ही. ते एवढं भारी झाले ना, असं वाटतं त्याला फ्रीज मध्ये कुल्फी करायसाठी ठेवून द्यावं. मँगो कुल्फी सारखं टेक्स्चर आलंय मस्त पैकी त्याला. चला घरात आपण घेतो थोडा आंब्याची आईस्क्रीम. आंब्याची आईस्क्रीम उद्या. काय आपली घरचीच आंबे येतो, कुठं आपल्याला विकत आणायचे. आमच्या सासूबाईंनी परवा दिवशी गावाकडून आंबे दिलेत, म्हणजे घरचीच आहेत आमच्या आंबे. आपल्याला काय विकत थोडी जाणायचं, कधी पण बनवू शकतो आपण. काय करते? असा शिजतोय मस्त, रटरट शिजायला लागले आता. छान वाटायला लागले आता. खायला कसा लागतंय काय माहित नाही. तुम्ही जर कुणी केलेला असेल कधी तर टेस्ट माहितीच असेल तुम्हाला कशी लागते ती. मी तर काय पहिल्यांदाच केलं. आणि इकडे थोडासा भाजलेला रवा ठेवलाय. श्लोकला आमच्या साखर टाकून खूप आवडतो, म्हणजे खूप आवडतो. तर आता आमची बारकी बबुडी पण उठली. आता तिला घ्यायचं, श्लोकला मस्त असा शिरा खायला द्यायचा आणि नंतर मग स्वयंपाक करून घ्यायचं. कामं तर काही सगळे झालेत माझे. पोरांच्या आंघोळी, कपडे, भांडी, फक्त स्वयंपाक राहिलाय आणि स्वयंपाकाची भांडी कामच झालं. छान वाटायला लागलाय बघा, कसला भारी दिसायला लागलाय बघा. आता श्लोक टेस्ट सांगेल आपल्याला कशी झाली ती. चला, तर बनून रेडी झालाय आता. आता श्लोकला खायला देते. श्लोक सांगेल टेस्ट कशी झाली ती. उठलेली आहे बबुडी, उठली आमची. बबुडीचा आता हात चोकायचं काम चालू झालेलं आहे. भूक लागली बबुडीला आमच्या. कधी 8 वाजता आंघोळ घातली त्याला, 8 वाजल्यापासून तो झोपलेलाच आहे. आता वाजले 10. दूधवाले काका उशिरा आल्यामुळे आम्हाला सगळ्या ह्याला उशीरच झाला. आता आमच्या बबुडीचं गाणं चालू झालं. तर श्लोकला विचारा शिरा कसा झालाय. दादा शिरा कसा झालाय, टेस्ट कशी आहे? छान आहे का? खा ना, खा. बरोबर वाटतं, थंड होऊ दे. त्याला गरम किती झालंय, झोळीत होता बराच वेळ. 8 वाजल्यापासून झोळीतच होता. त्याला एवढं गरम झालंय ना, त्याचे केस सगळे मागून वल्ले वल्ले झाले. त्याला जावळ आहे, कसलं जावळ आहे बघा. झालं तेव्हा तर डाय करून आलतं आमचं बाळ. एवढी काळी केस होती ना, मेहंदी लावल्यासारखी. मी तर सगळ्यांना म्हणायचे आमच्या बाळाने डाय केली आहे, आमच्या बबुडीने. माझं सोन आहे की. चला बाय बबुडी. एक थोडीशी दाखवते बबुडी आमची. बबुडीला आमचे 4 महिने झाले ना, मग मी बबुडी तुम्हाला सगळी दाखवते. आता सध्या नुसती एक साईड बघून घ्या आमच्या बबुडीची. गोरी गोरी पान आहे, फुलासारखी छान आहे. आणि ही मोठी बबुडी. एक श्लोक, एक शौर्य. बाय, टाटा. टाटा. ऊन येते ना, त्याच्यामुळे चेहऱ्यावर ते सगळं चमकते. ऊन बाहेरून खिडकीतून नाही का असं येते ना, तर ते ऊन सगळं चेहऱ्यावर चमकते. त्याच्यामुळे ब्लर ब्लर होते कधी कधी. तर चला, आता बाळ रडायला लागले, त्याला घेते. बाय. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतील ते पण सांगा.